अधिक मास महात्म्य अध्याय 7. श्री गणेशाय नमः. श्रीराम जय राम राघवा पतित पावना रमाधवा करुणानिधे दयार्णवा देवादिदेवो दीनबंधो तव चरण सरोजय मीन राहो सदा होऊनी मन ऐसे देई मद वरदान कृपानिधान राघवा तव कृपा बळे समस्त वदेन म्हणतसे हा ग्रंथ पुरवी माझा मनोरथ कृपावंत दिनाचा लक्ष्मी म्हणेनी देवादिदेवो प्रश्नाक्षर परिसावा पुनदीपदाना ते परिसावा कृपा करोनी स्वामिया मागील अध्यायी कथन दीप सरसाविता जाण मार्जार गेला उद्धरून नवलविंदान ऐकले तरी दीप सरसाविता इतुके पुण्यची तत्वता मग दीपा ते विध्वंसिता कवणवार्ता तयाची ऐसा प्रश्नाक्षर रमेशा आकर्षूण वदे स्ववाचा स्वामी जो दीनजनाचा वदता झाला ते काळी मग वदे वासुदेवा ऐके दीप विध्वंसनाचा प्रभाव ये विषयीचा इतिहास पहा हो श्रवण करा हो आदरे पूर्वी मधुवनाचे ठाई एक सामवेदी विप्र असे पाही शांकलो नाम तया देही असे निजगृही आनंदे सदाचारी सुचिंस्मंत स्नाना संध्या वेद पारंगत देवार्चनी नित्रित पुराण सांगत स्वगृही दुष्ट प्रतिगृह न घे कवणाचा उपार्जना नसे दीनवाचा स्वधर्म पाळून नेमाचा कडक्रमणे चालवित तया ते भार्या उभयता दोघी विमलिका सुशीला पाही एकमय वर्तते त्रिवर्गही नसे काही विपरीत तया माझी ज्येष्ठ सुशीला सदा सादर पचिवचनाला संतर पडो नेदो वाचेला परमतत्वर दिवसनिशी त्याही वरी अतीत अभ्यागत कथा पुराण श्रवण करी नित्य गृहाचारी ही नित्य नैमित्य असे चालवित यथा विभागे ज्यावेळी प्रसंग पडे जैसा संसार प्रसंग चालवी तैसा सत्कर्मी लावी तसे वयासा क्रमित ऐसा काळपई धन्य धन्य ऐशी कामिनी पतिव्रता शिरोमणी सदा सादर पतिभजनी पूर्वपुण्ये लादिले धन्यतयाचा संसार जेणे पूर्वी अर्चिला रमावल म्हणोनी ऐसी आशा संसार करणे घडे तया ते नाही तरी दुर्गमुखी भार्या मिळता संसार गेला वाया तेथे पुण्य मार्गाची क्रिया तया पाणिया कोठुनी परी ऐसी नव्हे ती सुशीला परम प्रतिव्रता मंगला ऐसी येचे नाम घेता आगळा दोषमळ परिहरती तव कवण एक अवसरी पुराण श्रवणी बैसे ते नारी तव ते अधिक मास पारी केले निर्धारी श्रवण मग निज ध्यास धरुनी मनी परमविनीत होऊनी व्रतारा ते बोलतसे वाणी मधुरवचनी ते गवा हे नाथ हे स्वामी देवा आज कवण पर्वणीचा ठेवा सर्वजनचा मिळवणी थवा जाती रेवा तिरा स्नानार्थ जरी कृपा करोनिया मज आज्ञा दिगलिया सहज तरी स्नाना जाऊ निया चोज निरखू आज निजनयनी ऐकोनी ऐसी मंजुळवाणी शांकल बोले ते क्षणी म्हणे आजेची ये पर्वणी प्राप्त झाला मळमास हा तव पुरुषोत्तम मास म्हणून जन जाता स्नानास हे व्रत करावे सायास धरून अव्यास निजमनी एक मासा वरी चालविता नेम तरी सकळ पापे होती भस्म संतुष्टोनी पुरुषोत्तम पावती आराम स्वपदी तधी माझी ये आज्ञेवरी तू या व्रताते स्वीकारी प्रातस्नान करुणी आदरी दीपदाना ते करी सुशीले ऐसी आज्ञा होता ते काळी परमहर्षयुक्त झाली ते बाळी मग नमन करुणी गंगाजळी स्नाना लागी पातली स्नान करुणी यथाविधी परतुनी आला गृहासंधी करुणी देवतार्चना विधी दीपदान संधीसा पाहत तव येणे प्रकारे जाणा प्रथम दिवशी करीती झाली अंगना पासूनिया द्वितीया दिना यथानुक्रमे करीतसे ताम्रपात्री सुकृतेसी दीप ठेवितसे सायासी तया तळवटी मुन्मुय कुंभासी करुणी ठेवितसे आदरे मग तयाची पूजा विधियुक्ते करुणी पाचारी ब्राह्मणाते तयाची पूजा करून नमस्ते दक्षिणेसहित अर्पितसे श्रोते घेतीला आशंका ऐसी केवी वदिता मृत्तिका कुंभासी न चाले अवांतरी धातुसी म्हणून
विमळयासी वदिले ती. ऐसी आशंका श्रोते चतुर, घेता ऐका ही प्रत्युत्तर. तरी दरिद्रवथा ऐसी थोर, नसे निर्धार जगाते. म्हणून ती सुशीला पाही, दरिद्र व्याप्त निजगृही. इतर धातूची स्पर्शतोही नाही, मृत्तिका पात्र या लागी. जयावरी कृपा श्रीची, तयाने कीजे इतर धातूची. यदर्थी वार्ता संशयाची, मना नाणीजे श्रोतेही. ऐसे करिता व्रताचरण, सुशिला नित्य करी आपण. तव सापत्न भावमनी कल्पुन, करीतसे विघ्ना विमला पै. व्रत करीते नाम सुशिला, नामासारखी करती अचळा. दुजिते नामाभिमाधान विमळा, परिद्वेष कल्लोळ हृदय वसे. एका पुरुषा ते दोघी नारी, पाहता दोघीची विपरीत परी. एकमळा ते त्यागी स्वीकारी, हे पूर्ण चतुरी जाणीजे. असो ते विमळ नारी, निशोदिनी टपतसे निर्धारी. जेवे मूषका लागी अंतरी, बिडाळकू जैसा. तैशा परी अहोरात्री, जपत असे ते सुंदरी. मत्सर धरोनी अंतरी, विघ्ना लागी उदित. पहा दुर्जनाचा स्वभावो, दुजी या ते करावा पावो. हा तरी सहजी स्वभाव, अंगप्रभाव दुर्जनाचा. या लागी श्री रघुपती, नको हे दुर्जनाची संगती. तात्काळ भ्रमे सुमती, लागता संगती तयाच्या. ऐसे जपत असता विमळेस, संधी साधी मासार्ध दिवस. तव सुशीला घेती स्नानास, लक्ष्मी दिवस एकादशी. सिद्ध करोनी दीपपान, मग गेली स्नाना लागून. तव येरी काय करी कारण, दीप मालवून विझविला. दीप घृता तेही उलंडिले, रिक्त पात्र करुनी ठेविले. ऐसे करिता तये वेळे, तो स्नानाहून आली सुशीला. करुनी देवतार्चना, म्हणे द्यावे आता दीपदान. नेत्री पाहे जे विलोपून, तो घृत सहित विझोनी दीप गेला. चित्ती म्हणे मार्जार करणी, करून गेले एक क्षणी. पुन साहित्य मिळवूनी, करी कामिनी दीपदान. ऐसे प्रत्यही होत जाय, येरी म्हणे होतसे काय. घडत असे जो पर्याय, विदित नव्हे तयेते. ऐशी या परी ते विमळा पाही, कर्म करुनी विचरे स्वगृही. सुशिळा खेद करी हृदयी, म्हणे कवण अपायी प्रवर्तला. नेणो जन्मांतरीचा ठेवा, मज कैचे घडेल पुण्यदेवा. हे जनार्दना माधवा, कवण उपाया करू मी. ऐसी चिंता करिता ते कामिनी, जपत बैसली ते क्षणी. तो नित्य प्रकार करुणी, करून गेली विमळाती. परितया तिनी काय केले, विमलेने मने जाणवले. म्हणून घृतपात्री भरून ठेविले, उर्वरित स्नेहदीपाचे. हे पाहून आपुले नहिनी, खेद करती माझे मनी. म्हणे देवदेवा चक्रपाणी, यासी या लागुनी करू काय. वृत्तांत सांगितला भृतरासी, तो तव विहित धर्मनोही मजसी. सवती मत्सर म्हणून तयासी, निजमानसी क्रोध भरिले. ऐसे विचारूनी अंतरी, काही न बोले ते सुंदरी. कुसुमसुनी राहे अंतरी, गृहाचारी वर्तत असे. येणे प्रकारे करून, व्रत करीती झाली संपूर्ण. करून या उद्यापन, ब्राह्मण संतर्पण यथाविधी. संपूर्ण एक मास भरता, काय प्रवर्तली कथा. तिघे पुत्र विमळेसी असता, मृत्युपंथात गेले. एका मागे एक, मरण पावले हो सम्यक. नेत्र जाऊनी अंधत्व देख, तेही देख पावली. नेत्री न दिसेशी काही, चाचपीत वावरे स्वगृही. मग आठवी तसे हृदयी, शेषशाही परमात्मा. हृदयी परम गहिवरोन, मग आठवी पूर्व कर्मा ते जाण. हे भगवान जनार्दन, जाणून कर्म हे केले. मी तव अपराधी बहुत, पुढे केवी होय माझा प्रांत. म्हणून तळमळे हृदयात, निशिदिवस तळमळी. आधी कर्म जैसे करावे, तात्काळ लागे ते भोगावे. पुढे यमयातना ते स्वभावे, न चुके कल्पात काळी. या लागी विवेके करून, सावध वर्तावे हो जना. पुढे अवघडी यमचाजणी, नरक विंदावे सुटेना. व्यासादिक महाऋषी, वाल्मिकादी तपोराशी. पुराणे करून ठेविली जगासी, तरुणोपायासी निर्धारे. परी जग हे अलगट मोठे, कोणी न जाती त्या वाटे. म्हणून दुःख होते अचाटे, जातात वाटे यमपुराच्या. असो ते विमळा सुंदरी,
दिवसनिशी खेद करी, म्हणे धन्यतेची नारी, व्रतारा आज्ञेने वर्तत. मी तव अभागी मोठी, परमदैवाची करंटी, नेणे काही हातवटी, व्रतदाने उद्यापने. ऐशी करिता चिंता, कालांतरे ती मृत्युपंथा, पावती झाली ती तत्वता, यमवथा दारुण. यमदूती नेली मारित, चित्रगुप्ते काढिले लिखित, मग ते जाचणी नित्यानित्य, भोगावीत ती येते. दारुण ते यमयातना, शास्त्रे बोलिला प्रकार नाना, तदनुसार ते कमिनी, भोगिती झाली दुःखाते. आठवून आपले आचरण, अट्टहास्य रडे आपण, परी ते सोडविता कवड, असे जाण सांग पा. सोयरे आणि आप्तपायी, हे तव राहती ठाईचे ठाई, परी तेथीचे न जाणीते सोयी, पीडित अपायी प्राणिया. मिळून आप्त वर्ग सकळ, वृत शर्करेचे मारिती कवळ, म्हणिती उत्तम प्रकारे काळ, क्रमिला याची या संगती. सर्व सुखाचे सांगाती, शेवटी कोणी कामा न येती, ही तव जनाची असे प्रवृत्ती, न जाणती हिताहित. कोणी म्हणती ऐसे, परलोकी सार्थक करी हव्यासे, ऐशी या लागी उपदेशे, न सांगती कोणीही. जरी ऐसा करीती उपदेश, मग सकळी लागती पुण्यपंथास, तव यमपुरी पडतावोस, म्हणून पुण्यमार्गास नेणती. असो मी मला सुंदरी, यातना भोगून या भारी, मग टाकीला नरक अघोरी, कुंभकांपी ती येते. ऐशी ती कुंभकापी पडत, रोखाते झाली भोग प्राप्त, क्रमिता वर्षे गणित, 36 सहस्र गर्जना पै. मग जन्मा घातली ग्राम सुकरी, मग व्याघ्र जन्मा दुसरी, शृगाळ जन्म तिसरी, वडवाकळी चौथी पै. मुन मानवदेह पावोन, निषादी झाली ते कामीन, ते हिंसा कर्मदारुण, घडले जाणती येते. मग मीन होऊन या जळी, थिल्लरो दकांत तळमळी, तयावरी ते घार झाली, आकाश पोकळी फिरत. ऐसे जन्म भोग भोगिता, परम कष्ट झाले तत्वता, नको नको हे जन्म व्यथा, श्री रघुनाका घडू देऊ. या परी दीप विध्वंसन, तेची कथिले होय कारण, ऐका पुढील कथन, सुशीलेचे कैसे ते. काळांतरे करून जाण, तेही पावली असे मरण, विष्णुदूती विमानी पाहून, नेले पै ती येते. या लागी पुरुष अथवा नारी, व्रत कीजे हो निर्धारी, ये कलियुगा माझारी, उपाव श्रीहरी पै केला. परम दयाळू दीनानाथा, प्रीत सत्य करावता व्रत, देऊनिया कृपावंत, आदरे सांगिते लक्ष्मीसी. एवं दोघी स्त्रियांची दोन गती, एक सद्गती एक अधोगती, परी शांकली ते कणवगती, ऐकिले पुढीत श्रोतेजन. दोघी स्त्रिया पावता निधन, चित्ती उदास तो ब्राह्मण, तिघे पुत्रे पावले मरण, पुढे संतान नसेची. म्हणून तळमळ मानसी, रात्रंदिवस कुसुमुसी, हे नवसंगती संगदोषी, घडे अनायासी प्राणिया. पातकचे कायिक वाचिक, तैसेची हे संसर्गित, शास्त्राधार असे देख, म्हणून पातक बोलिजे. या परी कष्टी तो ब्राह्मण, पावता झाला परमशीण, काळांतरे पावला मरण, नेला बांधूनी यमदूती. पहिलाच ब्राह्मण पुण्यशीळ, दानधर्म अचाळशीळ, या लागी तया ते केवळ, नसे हळहळ जाचणीची. परे विष्णू लोकी सुशीळेते, नारदे कथिले तियेते, तिने प्रार्थुनी विष्णुते, करुणामृत वचने करुनी. म्हणे देवदेवा ऋषिकेशी, तू तव कृपाळू होसी, तरी कोण दशा भृतरासी, निजमानसी विचारा. मग संतुष्ट होऊन नारायण, तया आणवी घाडून विमान, मग उभयता दोघे जण, वैकुंठ भुवना पावली ते. या प्रकारे श्लोकार्थ वरवा, श्रोती आदरे परिसावा, न्यून पूर्ण क्षमा करावा, दोष न ठेवावी मज लागी. पाहून या समंता ते, अर्थान्वन वर्णिला येथे, प्राकृत भाषा म्हणून तिथे, अव्हेरसंती न करावा. समर्था केला पाहुणेर बरवा, म्हणून दुर्बळा ते अभेरावा, हे केवी उचित थोरिवा, विहित भावा न दिसे. स्वस्ती श्री मलमास महात्म ग्रंथ, पद्मपुराणीचे संमत, मनोहर सूत विरचित,
सप्तमोऽध्याय गौडवः इति सप्तमोऽध्यायः। धन्यवाद।